मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेची पहिली बैठक मुंबईमध्ये पार पडली आहे। या बैठकीतील चर्चेची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 150हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार असल्याचंही समजतंय। मात्र शिंदे सेना 100 जागांची मागणी केल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे महायुतीमध्ये तिढा असल्याची माहिती आहे। या बैठकीत जागा वाटप आणि प्रचार रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याचं कळत आहे। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे। त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायसवाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशाच पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। तर मुंबईतील 227 जागांपैकी 150हून अधिक जागांवर शिंदे सेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार आहे। ठाकरे सेनेतील माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध आहे। मुस्लिम बहुल भागांमध्ये शिंदे सेनेला उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू आहे। तर आठवलेंच्या आरपीआय कडून मुंबईमध्ये 10 जागांची मागणी करण्यात आली आहे। भाजपची आठवलेंच्या आरपीआयला 2 ते 3 जागा देण्याची तयारी आहे। तर 2017 मधील माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णयाची शक्यता आहे।